मंडळी मधल्या वेळेत काहीतरी खावंसं वाटलं किंवा मुलांनी म्हटलं आई काहीतरी खायला दे, तर तुम्ही सुद्धा पॅकेट उघडता आणि वाटीमध्ये काढून देतात का? तर आत्तापासून असं अजिबात करू नका. घरच्या घरी खमंग, कुरकुरीत, चटपटीत, खुसखुशीत चणा डाळीचं नमकीन आपण करणार आहोत. अजिबात तेलकट होत नाही, खूप परफेक्ट होतं. तर 1 कप हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवली. भिजवत असताना फक्त चिमूटभर सोडा घातला. त्याने काय होतं, नमकीन तयार झाल्यानंतर छान हलकं-फुलकं होतं. ही डाळ बरोबर छान भिजलेली आहे. हे पाणी फेकते, दुसरं पाणी घालून एकदा धुते आणि 2 मिनिटं चाळणीवर पाणी निथळते. तर मंडळी डाळ धुवून घेतली आणि तिला चाळणीवर 2-4 मिनिटं पाणी निथळायलाही ठेवली. त्यानंतर एका कापडावर ही पाणी निथळलेली डाळ काढायची आणि व्यवस्थित छान पातळ पसरवून अर्धा तास पंख्याखाली वाळवून घ्यायची. म्हणजे वरचं पाणी हडकलं जातं, जरा सुकलं जातं आणि डाळ आपल्याला व्यवस्थित तळता येते. अशी ओलसर राहिली तर डाळ तेलकट होऊ शकते, खूप तेल उडू शकतं, जास्त वेळसुद्धा लागू शकतो. हिला अर्धा तास वाळवून घेते. तर मंडळी डाळ एका कापडावर आपण छान अर्धा तास वाळवून घेतली. आतून छान ओलसर असते, पण वरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते वाळलं जातं. त्यामुळे आपलं नमकीनसुद्धा लवकर तयार होतं. आधी हाताला पचपच पाणी लागत होतं, पण आता मात्र डाळ छान आहे. हाताला अगदी 1-2 दाणे चिकटताय. अर्धा तासांपेक्षा जास्त वाळवू नका. आता आपलं नमकीन परफेक्ट व्हावं, छान खुसखुशीत, कुरकुरीत व्हावं, तेलकट होऊ नये म्हणून कसं तळायचं ते पाहू. कढईत तेल छान गरम करायला ठेवलं. तळून झाल्यानंतर काढण्यासाठी अशी एखादी जाळी घ्यायची आणि खाली एखादं भांडं, म्हणजे ते अधंतरी राहील, एक्स्ट्राचं तेल खाली निथळेल. डाळ तळण्यासाठी असेल तर अशी एक लहान चाळणी वापरायची. त्याचं कारण वगैरे पुढे सांगते आणि नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते. बाकी काही मसाले आणि शेलकं सामान आहे. चला पटकन आपण आता हे चणा डाळीचं नमकीन किंवा चिवडा करून घेऊया. तेल छान गरम झालंय. गरम झालं की नाही कसं ओळखायचं? 1-2 डाळीचे दाणे घातले, छान भरभर बबल्स येतात, लगेच तळलं जातंय. काही सेकंदाने वरती येतात आणि करपत नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. तेल खूप कमी गरम असेल तर डाळ तेलकट होऊ शकते, मऊ पडू शकते. अति गरम असेल, धूर येईल इतकं, तर वरतून लाल होईल, आतून ओली राहील आणि चिवडा लगेच नरम पडेल. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम असावं. तेल चांगलं गरम आहे, गॅस लो टू मीडियम ठेवायचा. चाळणीमध्ये डाळ घालायची. पहिली बॅच आहे म्हणून मी आता थोडीच घातली, पण नंतर मी 2-2 मूठ डाळ तळली होती. डाळ घातली. आता तुम्ही पाहता यावर खूप सारे बबल्स येत आहे. हे बबल्स पूर्ण शांत होईपर्यंत, डाळ छान अशी वरती तरंगेपर्यंत, हलक्या तांबूस सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळायची आहे. तळताना अजिबात घाई करायची नाही. एक जरी बॅच कमी तळली गेली तर चिवडा आपला मऊ पडू शकतो. म्हणून डाळ व्यवस्थित तळायची. अशी चाळणीवर तळली की काय होतं, तळून झाली की आपल्याला पटकन काढता येते. अति तेलसुद्धा निघत नाही, आपला चिवडा तेलकट होत नाही. तर मंडळी ही बॅच छान तळली गेली. शेवटची काही सेकंद गॅस मोठा करायचा, म्हणजे काही कसर असेल तीही निघून जाते आणि पुढची बॅच तळण्यासाठी तेलसुद्धा चांगलं गरम होतं. डाळ तळून झाली की अशी चाळणीवर काढायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जातं. पण माझं संपूर्ण साहित्य तळल्यावर फक्त 2 थेंब तेल खाली निथळलं होतं. अजिबात तेलकट होत नाही. काही सेकंद गॅस मोठा केला होता. आता पुढची बॅच तळायची. गॅस परत मी लो टू मीडियम करणार आहे, मोठ्या आचेवर नाही तळायचं. चाळणीमध्ये इथे मी 2 मूठ डाळ घातली. सुरुवातीला लगेच घातल्या हात लावण्याची गरजच नाही आहे. अशी ती तळली जाते आणि मग हलकी हलकी वरती तरंगू लागली की मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायची आणि हे संपूर्ण बबल्स शांत होईपर्यंत मस्त तळायची. फक्त अति डार्क लाल रंगावरही तळू नका. असे हे बबल शांत झाले, हलका तांबूस रंग आला की काढून घ्यायची. अति डार्क रंगावर तळली ना तर मग तुमचा चिवडा हलका खुसखुशीत कुरकुरीत न होता तो कडक असा होईल आणि मग खायला चांगला लागणार नाही, कारण डाळ ओव्हरकुक होऊन जाईल ना. त्यामुळे शेवटची काही सेकंद गॅस मोठा केला आणि या पद्धतीने एक्स्ट्राचं तेल आपण निथळून घेऊया आणि चाळणीमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण डाळ तळून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की आमच्याकडे अशी चाळणी नाही आहे किंवा चाळणीत थोडी थोडी तळली जाते, तर डायरेक्ट कढईत तळू शकतो का? तर हो, तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये तळू शकतात. पण त्याने काय होतं ते सांगते. जर इतकं तेल घेतलं असेल तर इतकी डाळ तुम्ही 3 बॅचेसमध्ये तळू शकतात. डाळ घालायची गरजेनुसार, गॅस कमी ते मध्यम करत करत वरती छान तरंगेपर्यंत आणि जसं सांगितलं तसा रंग येईपर्यंत तळायची.
पण ती डाळ तळून झाल्यानंतर काढताना ना झाऱ्यामध्ये खूप तेल येतं. मग अशा वेळेस तुम्ही चाळणीवर टिश्यू पेपर ठेवू शकता. 2-3 टिश्यू पेपर एकावर एक ठेवायचे आणि त्यावर तळलेली डाळ काढायची. म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते टिश्यू पेपरमध्ये निघून जातं आणि मग आपला चिवडा तेलकट होत नाही. पण आता मला असं वाटतं ना की ते जे एक्स्ट्राचं तेल निघतं ते वाया जातं, म्हणून मग मी एक 5-7 मिनटं एक्स्ट्रा लागले तर चालतील, पण थोडी थोडी डाळ अशी चाळणीमध्येच तळून घेते. एकतर आपल्याला काढणं सोपं होतं, शेवटी ती ओव्हरकुक होत नाही, अजिबात एक्स्ट्राचं तेल निघत नाही आणि आपला चिवडासुद्धा छान होतो. तुमच्याकडे चाळणी नसेल किंवा तुम्हाला पटकन करायचं असेल तर मग तुम्ही तसं करा आणि टिश्यू पेपरवर काढा. तर मंडळी सगळी डाळ हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतली. आता शेंगदाणे घेतले. शेंगदाणेसुद्धा खायला हवे, मस्त पौष्टिक असतात. आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे अर्धी ते पाऊण लहान वाटी घेतले. शेंगदाण्यांना सुद्धा मी चाळणीत घातले आणि यांना मात्र साल तडकेपर्यंत छान कमी आचेवर खमंग असे तळायचे. साल तडकली जातात, त्यांची तोंडंसुद्धा जरा जरा उघडतात, अशी छान कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत तळायचे. चिवड्यामध्ये छान लागतात. तुम्हाला कमी जास्त कसं प्रमाण आवडतं त्यानुसार घाला. नसेल घालायचं फक्त डाळीचं केलं नमकीन तरीही चालेल. आता छान फ्लेवरसाठी इथं आपण कढीपत्ता घेतला. एक 7-8 कढीपत्त्याच्या काड्या धुवून सावलीतच वाळवल्या आणि हा कढीपत्ता तळायचा आहे. तर कमी आचेवरच तळायचा. कढीपत्ता मात्र चांगला कुरकुरीत खुळखुळ आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कारण कढीपत्त्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं ना तर त्या मॉइश्चरमुळे आपला चिवडा मऊ पडू शकतो. व्यवस्थित तळायचं. डाळ छान तळून झाली, शेंगदाणे तळून झाले, कढीपत्तासुद्धा तळला. कढीपत्त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल. सगळं तळून झालं आहे. हवं तर तुम्ही ठेचलेला सालासकट लसूणसुद्धा तळून घेऊ शकतात, आवडत असेल तर. सगळी तळातळी झालेली आहे. फक्त खालच्या भांड्यात 2 थेंब तेल एक्स्ट्रा आलं होतं, अजिबात एक्स्ट्रा तेल आलं नव्हतं. आता चटपटीत करण्यासाठी आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. तर तळलेलं साहित्य एका बोलमध्ये काढून घेतलं. हे छान मिक्स करून घेऊया. आपण तळेपर्यंत ना हे गरमच राहतं किंवा हलकं कोमट होतं, पण गार काही होत नाही. या गरम गरम मिश्रणावर जेव्हा आपण मसाले घालतो ना तर ते सगळे डाळीला शेंगदाण्याला मस्त चिकटले जातात आणि आपलं डाळीचं हे नमकीन किंवा चिवडा छान चटपटीत होतो. इथे मीठ घेतलेलं आहे. आधी थोडंसं मीठ असं हाताने भुरभुरायचं, मिक्स करायचं आणि परत थोडंसं मीठ भुरभुरायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं जातं. सुरुवातीला खूप मीठ घालू नका, खारट व्हायला नको. आधी थोडे थोडे मीठ मसाले घाला, टेस्ट करा आणि जे कमी वाटलं ते मग तुम्ही थोडंसं वाढवू शकतात. मीठ मसाले कमी झाले तर आपण वाढवू शकतो, पण जास्त झाले तर कमी करता येत नाही, म्हणून बेताने घाला. 1 टीस्पून चाट मसाला घेतला आहे, तो सुद्धा थोडा भुरभुरला, मिक्स केला. परत थोडा चाट मसाला घातला, परत मिक्स केलं. बाकीचा मला वाटला तर मी नंतर घालते. चाट मसाल्यामुळे खूप सुंदर अशी चटपटीत चव येते. आणि आता इथे शेवटी लाल तिखट, चवीला तिखट असणारं लाल तिखट मी थोडंसंच घेतलं आहे आणि बाकी कश्मीरी मिरचीचं रंगाचं घेतलं आहे. म्हणजे कसं पॅकेटमध्ये दिसतो ना आपल्याला लाल सुटूक तो चिवडा, तसाच होतो, पण हा चवीला त्याच्यापेक्षा जास्त भारी होतो. फ्रेश असतो, आपण काही तासनतास ते तेल जाळलेलं नसतं, त्यामुळे खूप मस्त लागतो. तेलाचा वास येत नाही, काहीच नाही. हा चिवडा असा छान मिक्स केला की एका ताटात पसरवायचा. संपूर्ण गार झाला की हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. महिनाभर सुद्धा याला काहीसुद्धा होत नाही, पण महिनाभर घरात कुठे टिकणार आहे का, इतका चवदार होतो. अगदी 2-3 चमचेसुद्धा मधल्या वेळेत खाल्ला ना तर खूप भारी वाटतं. मी टेस्ट केलं, मला मीठ आणि चाट मसाला कमी वाटला तर मी हे इथे घातलं आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. छान असं चणा डाळीचं नमकीन तयार झालं. मला साधारण 45 मिनटं लागले हे संपूर्ण तळणं, मिक्स करणं, गार करणं. 45 मिनटात मस्त चिवडा तयार झालेला आहे. तर मंडळी, मी म्हणते म्हणून एकदा तरी तुम्ही हा चणा डाळीचं नमकीन घरच्या घरी करून पहा. खूप मस्त लागतं, कमी खर्चात होतं आणि शिवाय घरी केलं आहे म्हणून खाताना काही टेन्शन नाही. मी चणा डाळीचं केलं आहे, तुम्ही असंच मूग डाळीचं सुद्धा करू शकतात. तुम्ही करतात का घरी हे चणा डाळीचं नमकीन, ते मला कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. या रेसिपींच्या लिंक तुम्ही तुमच्या ग्रुप्समध्ये फ्रेंड्सला सेंड करा, म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी पाहतील. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी.